मनोज जरांगे पाटील यांचा करार दक्षिणमध्ये पाठिंबा कुणाला यावरून आरोप प्रत्यारोप सध्या होत आहेत. असं आहे की दुर्दैवी आहे, आरोप प्रत्यारोपाचं काय कारण नाही आहे. आपल्याला माहिती आहे की मी काही दिवसापूर्वी महिना दीड महिन्यापूर्वी मनोज जरांगेंना मी त्याच्या घरी जाऊन भेटलो होतो. आमची खूप चांगली चर्चा झाली. मराठा समाजाकरता त्यांनी जे काम केलेलं आहे त्याला तोड नाही आहे. त्यांनीही मला पहिल्यांदा विधानसभेत आरक्षण मराठा समाज दिल्याबद्दल आम्ही चर्चा केली, धन्यवाद दिले. पण या वादात न पडता की 4 उमेदवारांनी सकल मराठा मोर्चाच्या वतीनं, अपेक्षा म्हणूनच पण वतीनं अर्ज भरले होते. त्यांनी जरांगे पाटला जाऊन ते भेटले आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी तो अर्ज परत घेतले आणि पत्रकार परिषदेतून मला पाठिंबा दिला, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या वादात मला पडायचं नाही आहे. पण एकच माहिती सांगतो की आज दुपारी 3:30च्या सुमारास मला स्वतः मनोज जरांगे पाटलाचा फोन आला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या कालखंडामध्ये आपण एकत्र काम करूया, आपल्याला खूप काम करायचं आहे मराठा आरक्षणाकरता. आणि मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना 2014मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्याची त्यांनी आठवण काढली आणि आपल्याला हा लढा एकत्रपणे द्यायचा आहे, मराठा समाजाकरता काम करायचं आहे, अशा भावना व्यक्त केल्या. मी त्यांच्या शुभेच्छाबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केले. याच्या पलीकडं मला जाऊन काही राजकारणात पडायचं नाही आहे. त्यांना काही निर्णय घ्यायचा असलं ते सक्षम आहेत घेण्याकरता. पण व्यक्तिगत रीतीने आज दुपारी त्यांच्याशी बोलणं झालं.